स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. बेस कमी करून ट्रबल वाढवा. सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बाळ तू का म्हणे, तेची फळ हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहितपाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यांधकारां पहां. हस्ते स्फटिका मालिकां विदधती, पद्मासनीं संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिं प्रदां शारदां. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. विठ्ठल 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 विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, पवन सूत हनुमान की, संत शिरोमणी सावता महाराज की, भगवान की. हर हर आई राजा उदो उदो
हेची विष्णूची महापूजा अनुभव नागी तुझा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारेकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते. तुम्ही माझ्याकडे पहा. या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे. माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? शेवटपर्यंत येतो ना? राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा चारचरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा गोडासा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो, ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे म्हणजेच इमानदारीने जिद्दीने मेहनतीने केलेलं काम केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. ठळक बातम्या संपल्या. चोपदार एकदा मंदिरात जाऊन चांगला चोप देऊन ये, जे पोरं धिंगाणा खेळते ते चोप देऊन ये. इथं आवाज ये ना आम्हालाच ते कोणत्याचा कलमा जास्त आहे. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने मी तुमच्या पुढे हानो घेईन बर का. आता तुम्ही का तिकडं पाहिलं तर इकडं पाहायचं, तिकडं पाहिन तिला तिच्या नवरीची शपथ आहे बुवा. आणि आता जागचा उठन त्याला त्याची बायको मरण जर उठला खालचा जागचा कोणी तर. आणि तुम्ही माईकवर माईक बदलितात, आवाज फक्त चांगला द्या, माईक तेच असू द्या. विढल पंढरीश परमात्मा आई साहेब रुक्मिणी ज्ञानोबा तुकोबाराय संत शिरोमणी भक्त शिरोमणी श्री संत सावता महाराज आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण वैकुंठवासी गुरुवर्य श्री संत तात्या महाराज महापुरुष यांच्या मंगल आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर भगवान श्री सिद्धेश्वराच्या पवित्र आणि पावन दरबारामध्ये 25व्या वर्षामध्ये म्हणजे रौप्य महोत्सवी वाटचाल करणारा आपल्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह आणि यात श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम संकीर्तन. आज सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. समस्त ग्रामस्थ मंडळी आढळगाव माता भगिनी मातृपितृवर्ग आबाल वृद्ध तरुण तरुणी सर्वच श्रोते सज्जन माईबाप या गावातील परिसरातील आणि अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सर्वच वारकरी असतील, पंढरपूरकर आळंदीकर सर्वच वारकरी मंडळी, सर्वच कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून बालदार चोपदार विनेकरी पहारेकरी तळ्यातले माळ्यातले खळ्यातले वाडीवरचे वस्तीवरचे दररोज कीर्तनाला येणारे लिहू देत नाहीत ते, जे आजच आलेत ते, आता 15 मिनिटं बसून घरी जाणार आहेत ते, जे पंक्तीला आलेत ते काही पंक्तीला येते ते कीर्तनाला थांबत नाहीत. आजी माझी सरपंच, आजी माझी उपसरपंच, आजी माझी ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माझी दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, पंचायत समितीचे आजी माझी सभापती, आजी माझी जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष, आजी माझी आमदार खासदार जहागीरदार गुत्तेदार दुकानदार गुंठा मंत्री बागायतदार, कोणीही जीवाचा ना गोड मत्सर, मला कोणाचंच वावडं नाही. तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात असताल, स्वाध्याय परिवारातले असताल, कोणी ओम शांती माउंट आबूला जाऊन येत असेल, पंत कोणताही असो फक्त धर्म टिकला पाहिजे. येणाऱ्या काळात हे फार मोठं गरजेचं आहे. माझे परिचित अपरिचित सुपरिचित माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व वारकरी मंडळी, मला परिचय जास्त कुणाचा माहिती नाही, पण तुमच्या तुलनेमध्ये वयाने ज्ञानाने अधिकाराने अभ्यासाने मी अत्यंत छोटंसं लेकरू आहे.
मायेच्या अंतःकरणाने तुम्ही सर्वजण मिळून मला पदरात घ्याल. या ठिकाणी गाथा पारायणाचं नेतृत्व करणारे, ज्यांचं पहिल्या दिवशी हरिकीर्तन झालं असे हरिभक्ती पारायण भगवानजी महाराज गिरमकर, बरोबर का? त्याचप्रमाणे सर्व वारकरी मंडळी, सिद्धराम बाबा भजनी मंडळ, सिद्धेश्वर भजनी मंडळी, स्वर साधना भजनी मंडळ, श्री संत सावता महाराज भजनी मंडळ, डोकेवाडी भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, आडळगाव श्री संत आत्माराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र मांदळी, दिलीपजी महाराज मुळे असतील. गायनाची सुंदर साथ करण्यासाठी ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला, तुम्ही या ठिकाणी सगळ्या कोकिळाच आमंत्रित केल्यात. काय कोकिळा खाल्ल्या होत्यात की काय? बाकीचे म्हणतील आम्ही काय कोंबड्या आणल्या होत्या का? म्हणजे कसं आहे, नरडे सगळ्याला दिले देवाने, गळे फक्त थोड्या लोकांना प्राप्त होतात. तो पांडुरंगाचा आशीर्वाद असतो. ज्यांनी सुरुवातीची अत्यंत गोड चाल गायली असे गान कोकिळा, भजन सम्राट, स्वर सम्राट, हरिभक्ती पारायण संजयजी महाराज हजारे आणि हरिभक्ती पारायण स्वर सम्राट गान कोकिळा सुनीलजी महाराज पवार, या जोडीसाठी एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा. ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला असे हरिभक्ती पारायण देवानंदजी महाराज, बरोबर आहे का? मला ऐकायला कमी येत आहे, वयामानाने होतं तसं कधी कधी. तुम्ही थोडं मोठ्याने बोला, मला सांभाळून घ्या बरं का सगळे. आता संख्या भरपूर आहे. सर्व श्रोते सज्जन माईबाप आणि वारकरी मंडळी, कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध असतील तर मला कृपया सिग्नल देत चला. या भागात मी नवीन आहे. अनावधानाने एखाद्या ज्येष्ठ श्रेष्ठाचा नामोल्लेख अनावधानाने माझ्याकडून करायचा राहून जायचा. मृदंगाची सुंदर साथ करणारे आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक, ताल मार्तंड, ताल भास्कर, ताल सूर्य हरिभक्ती पारायण युवराजजी महाराज पाटील, वाजवा ना एकदा जोरदार टाळी. सर्वच गायनाचार्य बाळू महाराज गोडके असतील, साखाराम महाराज शेळके असतील, संपत महाराज बोस, राज महाराज बोळगे. पण हे आलेत का सगळे? नाही तर जे पत्रिकेत असतात ते हजर नसतात, आणि जे हजर असतात ते पत्रिकेत नसतात. कैलासजी महाराज शेळके, अंबादासजी महाराज बोरुडे आणि सर्वच वारकरी मंडळी असतील, लोहितजी महाराज लोखंडे, सर्व श्रोते सज्जन मायबाप, चोपदार असतील, बाल वारकरी असतील, विनेकरी आमच्या आई साहेब असतील, बालदार, चोपदार, विनेकरी, पहारेकरी, पेटी मास्तर हरिभक्ती पारायण पवारजी महाराज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, पत्रकार चित्रकार बांधव मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर, 7 ते 11च्या सगळ्या मालिका विसरून उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी, आमच्यासाठी वाजवान एकदा टाळी. आबालांपासून वृद्धांपर्यंत हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज. नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होती का, म्हणजे मिटलं का? लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो. हरिकीर्तनासाठी माझे पतिराज. आता एवढंच उशिरा नाव घेते, तू खाण्यातच घेते की घेऊ का नको? लांब लचक घेऊ का आखूड घेऊ? मग मीटर बी लांबत आहे, सगळंच लांबत आहे, मग घेऊ का नको? तुम्ही म्हणत असले तर घेते, नाही तर राहू देते. दादा थोडा आवाज वाढून द्या ना, आमच्या वहिनीची शपथ आहे तुम्हाला. आवाज वाढून द्या, असं करू नका, लय जीव ठेवी जाऊ नका त्याच्यामध्ये. मोकळ्या मनाने आवाज देत जा. घेऊ का ग? पुन्हा वाटन की काहीतरी सांगायचं होतं राहून गेलं. प्रबल कडक आवाज द्या थोडासा. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगर बारा, पान खाते तेरा तेरा, घामी तू जरा जरा, नवरा घालतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते बिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादी ऋषी, उशीर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, आडळगावकरांची लेख विठ्ठल. सर्व श्रोती सज्जन माईबाप सर्वांच्या चरणावर विंदी साष्टांग प्रणिपात करून मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या
बटन कमी करा, मॉनिटर वाढवा. सर्व श्रोते सज्जन माईबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, ज्यांच्या माध्यमातून आजची हरिकीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली, ज्यांच्यामुळे संपर्क झाला असे परमार्थ स्नेही जालिंदरजी भाऊ बोडखे, कुठं बसले ते पण आलेत का? म्हणजे मुकाडदम समोर असला की ऊस तोडायला बरं असतं. ज्यांच्या घरी आमची भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असे शरद भाऊ जमदडे, ज्याचं खावं मीठ. कसं ज्याचं लग्न आहे त्याचं गाणं गावंच लागत. मी स्तुती करायला काय स्तुती पाठक नाहीये. सर्वच श्रोते सज्जन माईबाप, नियोजन अतिशय सुंदर आहे, देखणं आहे, अतिशय छान आहे. नाही तर कधी कधी भाला मोठा मांडव ऐकायला पाचच पांडव, पण मंडप भरून पाठीमागे माणसं बसलेत. कधी कधी चांगले डोळे उडून पाहावं लागतं, पुढं माणसंच बसलेत का. लाइटिंग व्यवस्था सुद्धा अत्यंत उत्तम आहे. गाव अतिशय छान आहे. गावची परंपरा, गावची शिस्त, गावची आध्यात्मिक परंपरा, गावचा नीटनेटकेपणा आणि तुमच्या सगळ्यांचा टापटीपणा. निर्मळ मन स्वच्छ अंग तेथे वसे पांडुरंग. म्हणून परमार्थही दांडगा आहे तुमच्या गावात आणि प्रपंच सुद्धा दांडगे लोक आहेत तुम्ही. नियोजन अतिशय सुंदर. एकदा सप्ताह समितीसाठी मोकळ्या मनाने टाळी वाजवा. विढल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती अभंग तुकोबरायांचा आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला तुम्हाला सांगायला आवडेल की साधू संताचा विको नको आता बोलताना एकही अभंग ओवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. आज सामान्य व्यक्ती घरातून बाहेर पाऊल टाकताना उचललेलं पाऊल जर तो विनाकारण टाकत नाही, तर साधू संताचा अभंग आणि ओवी ही विनाकारण कशी असेल. आज विज्ञानाच्या जोरावर आम्ही उड्या हाणतो. हल्ली असं झालं ना, 1.5 पुस्तकं वाचली की तो कीर्तनकाराचा आणि वारकऱ्याचा बापच होऊन बसतो. आमच्या परभणीत एक म्हण म्हणतात, उंदराला सापडलं हळकुंड आणि ते बसलं दुकान मांडून. गाथ्यामध्ये 350च्या वर भाषा आहेत. महाराज तुम्ही पारायण करताय गाथ्याचं, म्हणून गाथा त्याला कळू शकतो ज्याच्या भाषा 350च्या वर तयार आहेत. या पुढे जाऊन सांगेल, गाथा त्याला कळू शकतो ज्याच्यावरती जगद्गुरु तुकोबाराईची कृपा झाली. होता तुमची कृपा पशु बोले वेद. ज्ञानेश्वरीमध्ये 80% विज्ञान भरलेले, पण आपण डुंकून पाहत नाहीत. हे आपलं सगळ्यात मोठं दलिंदरपण आहे. मी दरिद्री पण म्हणणार नाही, आपण सगळ्यात मोठे दरिद्री आहेत. आपल्याकडे तोच माल खपतो जो फॉरेन रिटर्न असतो. आपलं असं म्हणतात आपल्याकडे जिथं पिकत तिथं विकत नाही. सगळ्यात पुढे आपण आहोत. सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी भागवत संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची आणि हिंदू धर्माची. जगाच्या पाठीवरती तुम्हाला भारता एवढा हिंदू धर्मा इतका सायंटिफिकली लॉजिकली धर्म तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. जगात सगळ्यात पुढे आपण आहोत. तुम्हाला माहिती, ज्यावेळी देवी भागवत येतं, देवी भागवतामध्ये उल्लेख येतो की अगस्तींचा जन्म आणि वसिष्ठ महाराजांचा जन्म. जाणकार श्रोते तिथं जुनी मंडळी ज्यांनी शास्त्र आणि पुराणांचा अभ्यास केला. अगस्ती ऋषी ज्यांना कुंभज ऋषी म्हटले, अगस्त्य आणि वसिष्ठाचा जन्म एका मडक्यामध्ये झाला, सुगड्यामध्ये झाला आणि गाडग्यामध्ये झाला. तुम्ही म्हणताल ताई काय आम्हाला येड्यात काढता का? अहो आम्ही अंधश्रद्धेच्या पुढे गेलोत. आम्ही अंधश्रद्धेला मानत नाही. गाडग्यात सुगड्यात आणि मडक्यात कुठं लेकरं जन्माला येत असतात का? सांगू तुम्हाला, विज्ञानाची आत्ताची क्रांती 21व्या शतकातली. जर ट्यूब मध्ये बेबी जन्माला येऊ शकतो, टेस्ट ट्यूब बेबी माहिती ना तुम्हाला, जर ट्यूब मध्ये बेबी जन्माला येऊ शकतो तर मडक्यात आमचे ऋषी का जन्माला येऊ शकत नाहीत? विठ्ठल सोपा प्रश्न आहे. आपले हिंदू धर्मामध्ये प्रेत माणूस मेल्यावर जाळतात का पुरतात? पाठीमागचे झोपले का काय? जागेत का तुम्ही? हे कसं आहे, त्यांना आवाज यायचं टेन्शनच नाही, त्याच्यामुळे हो ना म्हणायचं काही पडतच नाही त्यांना. आवाज येतो का माझा तुमच्यापर्यंत? आपल्याकडे माणसं जाळतात का पुरतात? मेल्यावर का मारायच्या आधी? मेल्यावर. आणि इतर धर्मामध्ये, मुस्लिमात, ख्रिश्चन मध्ये, आपल्यामध्ये जाळतात. तुम्हाला सांगू हिंदू धर्म किती पुढे, किती सायंटिफिकली, किती विज्ञान मांडले आपल्या हिंदू धर्माने. ज्यावेळी चायनामध्ये, चीनमध्ये कोरोनाचा व्हायरस स्प्रेड होत होता, वाढत होता आणि कोरोनाने लोक मरत होते,
कोरोनाने लोक मरायला लागले, तिथं जी माणसं पुरायची प्रथा होती. पण तिथल्या सायंटिस्टनी, तिथल्या वैज्ञानिकांनी, चायनातल्या गव्हर्नमेंटने सांगितलं इथून पुढे कोरोनात जर माणसं मेले तर ते पुरायचे नाही, ते काय करायचे, जाळायचे. कोरोनात जर चायनामध्ये लोक मेले तर चायनातले लोक माणसं पुरत नव्हते तर माणसं जाळत होते. आणि जाळायची प्रथा कोणत्या धर्माची आहे? शेवटी आमच्याच माग आले ना, एवढी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जगात हिंदू धर्माची. विठ्ठल मी वाटायचं की कीर्तनात सप्त्यात आरती झाली की पटकन प्रसाद वाटायचं. ती कापराची आरती सगळ्या मांडवात फिरवायची काही गरज आहे का? लोकांचा टाइमपास होतो, म्हणजे काल्याचा प्रसाद उशिरा भेटतो, लोक उपाशी आलेले असतात घरून. पण कोरोनात कळालं की काही खाण्याच्या अगोदर हाताचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. कापराची आरती जर घेतली तर हातावरचे जंतू मरतात. नाहीतरी आपण कोरोनाच्या काळामध्ये घराघरात कापरं जाळले, बरोबर आहे ना? शेवटी आमच्याच पाठीमागे आले ना. जगाच्या पाठीवरती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मांडली, केवढं तत्वज्ञान मांडलं अध्यात्माने. जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्माची पहिली पायरी चालू होते. विजेचा शोध ज्ञानेश्वरीतला आहे, पण आपल्याला वाटतं कोणीतरी दुसरीकडून आला आणि त्यानं लावला. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलकीत दिसे, ती विजू माझी असे सलील काही. गावाची कल्पना ज्ञानेश्वरीतली. आता तुम्ही वस्तीने राहतात, पण गाव निर्माण करा आणि एकोप्याने राहा. नगरीची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. आता सरकार म्हणताय झाडं लावा आणि झाडं जगवा. ग्रामपंचायतचं कार्य मी सोपं करते. सरपंच आलेत का कीर्तनाला? आलेत ना? तुमचं काम सोपं करते मी. तुम्हाला फारच लावालावी करायची इच्छा झाली तर ह्याच्यात त्याच्यात लावालावी करू नका. पहा, तुम्ही काहींनी चेतून दिलं, उभ्या आयुष्यात कोणाला इज्जतच नाही. ते काहीच्या हाताला काय गुण असतो पहा, तुम्ही ते निचेतून दिलं, कोणाला इज्जतच नाही आयुष्यभर. जन्मो जन्मी आम्ही सुपडे साप केले, लोकाच्या घरावर टेंभे लाविले. माणूस मळका असावा, मळका असला तरी जमेल, फक्त तो कोणावरती जळका नसावा. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, असावे तालुक्यात, असावे गावात, असावे शेजारी. विढल याची आणि त्याची लावालावी करत बोंबलत फिरण्यापेक्षा लावायची लयच हाऊस आली तुम्हाला तर वर्षातून एक झाड वाढदिवसाला लावीत जा आणि आपल्या नावाने ते वाढवीत जा. झाड लावल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. आता झाडं जगली तरच माणूस जगणार आहे. आणि किमान माझी प्रांजळ कल्पना, एका माणसाने 2-2 तरी झाडं लावली पाहिजेत. मरुस्तवर 2-2 झाडं तरी. एक जगायचं, दुसरं मेल्यावर एका झाडाचं तर घेऊनच जातोत ना आपण. समजून राहिलं का बे तुम्हाले? एका झाडाचं सरपण घेऊनच जातो ना आपण. मेल्यावर भावकीला टेन्शन नको, आपल्या नावाचं झाड आपणच लावायचं. विढल आयुष्य जातं आपलं. ह्याला अडवून त्याची जिरव, त्याला अडवून त्याची जिरव, ह्याची त्याच्या अडवण्यात आणि जिरवण्यात आयुष्य वाया घालवत असाल तर एक दिवस दुष्काळ पडेल. मला वाटतं तुमच्या जवळच असेल कुठेतरी राळेगण सिद्धी, बरोबर आहे ना? हिवरे बाजार, पोपटराव पवारांचं आणि आदरणीय अण्णासाहेब हजारे यांचं गाव. त्यांनी डोंगराला खाचे खाचे केले. तसे तुम्ही समृद्ध आहात लोक. पाणी आमचं, फायदा तुमचा, पैसा तुमचा, राजकारण आमच्या घरात. गोदावरीच्या काठची पोरगी न मी जायकवाडीची. विढल सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल जर आज विनाकारण नसतं तर साधू संताचा अभंग आणि ओवी विनाकारण कशी असेल? प्रत्येक अभंग ओवी काहीतरी कारण घेऊन उठलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचताना, गाथा वाचताना आज आम्ही चाली लावून आनंद होतो आम्हाला गाथा वाचताना, ज्ञानेश्वरी वाचताना. पण ज्ञानेश्वरी हा परिणाम सुखाचा नाही, तो दुःखाचा आहे. वेदना झाल्या माऊलीच्या अंतःकरणात, अंतःकरण तळतळलं. अरे गीतेसारखं समृद्ध शास्त्र असताना माणसं पेंगल्यासारखी काय जीवन जगतायत? काळजात माऊलीच्या वेदना झाल्या, तळतळल्या आल्या, अंतःकरणातून शब्द बाहेर पडले. परिणामी ज्ञानेश्वरीच्या रूपाने आमच्या समोर उभे राहिले. सामान्य व्यक्ती विनाकारण पाऊल उचलत नाही. आता विचारा एखाद्या माणसाला तुम्ही, भाऊ कुठे चालला? तो काय नाही म्हटले तर पोरीचं लग्न जमले, बस्ता बांधायला चाललो. कुठं चाललात नाना?
असंच असतंय ना. पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठं चाललात तात्या? पोरगा MBBS करतोय, पुण्यात भेटायला चाललो. कुठे चाललात जिजा? पोरगी शिकते ना, तिला विद्यापीठात भेटायला चाललो. कुठे चाललात अण्णा? काय नाही म्हटले ताई, पहिली मेली म्हणून मी माईक घेऊन येऊ का? मला वाटलं तुम्ही साधे भोळे लोक आहे, तुम्ही आडळगावचे लोक तर डेंजर निघले राव. वळ्याचं पांघरून ये नसतं तुम्हाला. तुम्हाला बरं वाटत आम्ही मारून तुम्ही दुसऱ्या घेऊन यावं. एकच नारीन जगात भारी, गणपतीला 2 सिद्धी आणि बुद्धी, आपली एकच मोठी जिद्दी. दुसरी न करावी बाईल, बंड फजिती होईल, बोभाट वेषद्वारा जाईल, बाईकांच्या पानवट्या. आता हाईत त्यांनी सोडायच्या तयारीला लागू नका फक्त. विढल हॉलमध्ये पाहुणे रावळे माणसं कुंस बसलेले असून तिच्या बिचारीच्या तोंडाचा पट्टा सुटाव. तिला तुम्ही किती रिक्वेस्ट करा, माझी माय जगदंबा तुझ्या पाया पडतो ग, फक्त हॉल मधले पाहुणे रावळे उठून जाऊ दे. मग तुला काय कानाल धरून 4 भीतीच्या आत खसकायचं, काय भांडायचं तर भांड, इज्जतीचा सवाल, पाहुणे रावळे उठून जाऊ दे. पण ती बिचारी इतकी खानदानी असते ना, ती आवाज चढून बोलती. ती म्हणती पाहुणे असो नाही तर रावळे असो, मी बोलणार म्हणजे तुमची अशीच म्हणती ना. घरोघरी मातीच्या चुली. पाहुणे असो नाही तर रावळे असो, मी बोलणार म्हणजे बोलणारच. लहानपणी म्हणायचे आडळगाव बेंडकीला दगड मारू नका बायको मुकी भेटती. तुम्हाला आता घरी कधी कधी कदरल्यावर असं वाटत असं ना, लहानपणी नेम धरून बेंडकीचा तोंड हाणला असतं तर बरं झालं असतं. कारण ज्याची बायको मुकी तो सर्वात, आमचे महाराज सोडून तुम्ही सर्वांनी म्हणायचं विढल पहिली मेली म्हणून दुसरी दुधाची म्हैस आणायला चाललो. विचार बदला, देश बदलेल. सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल जरी विनाकारण नसतं. हा स्वार्थासाठी जगतो, प्रयत्न करतो तो माणूस आहे. लोक आतापर्यंत पुण्य किती केलं, किती पंक्ती घातल्या, किती सप्त्याला वर्गणी दिली, किती पवाऱ्या केल्या, किती लोकांना जेव घातलं, हे पटू पटू सांगत येत. पण आतापर्यंत श्रीमंत होण्यासाठी किती लोकांची मुंडके मोडले, किती लोकांचे काठी काढले, किती लोकांचा तळताट घेतला, हे मात्र कोणी जग जाहीर करत नाही. लोक काशी केलेली सांगतात, पण काशी कोण्या काशीमुळे करावं लागली, मांजर मारलेली कोणी सांगत नाही. पाप लपवून पुण्य प्रगट करणं ही जगाची रीतच आहे. स्वार्थासाठी ज्याचा प्रयत्न नाही त्याला माणूस म्हणा, पण जगात कल्याणासाठी ज्याचा अवतार झाला. शोधोनी आले संत हिता हित जगाते, हिता हित जगाते, हिता हित जगाते. शोधोनी आले संत हिता हित जगाते, हिता हित जगाते, हिता हित जगाते. शोधोनी आले संत हिता हित जगात, हिता हित जगात. शोधोनी आले संत हिता हित जगाते, हिता हित जगाते, हिता हित जगाते. शोधोनी आले संत हिता हित जगात, हिता हित जगात. शोधोनी आले संत हिता हित जगात, हिता हित जगात, हिता हित जगाते, जगाते, जगाते. शोधून आले संत हिता हित जगाचे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. हे बोलिले जे ऋषी सात भावे वर्तया, सात भावे वर्तया. झाडू धंदाचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेत उरला तो सेवो.
वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतार झाला त्यांना साधू संत म्हणा. जगाच्या कल्याण वा संतांच्या विभूती हो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारी देह कष्ट भीती पर उपकारी जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारी देह कष्ट भीती पर उपकार हे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारी हो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारी जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती पर उपकारी देह कष्ट भीती पर उपकार. असं वाटतं मारावून तुमच्या दोघाच्या घरी जन्माला यावं पण एकूण एकाचे व्याही व्हा बरं तुम्ही. सती मेली पार्वती झाली मन्वंतरात तिचे अवतार बदल होते पण तिच्यासाठी शिव मात्र एकच होता. विठ्ठल 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 जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतार ते संत अशा संत भूमीत तुमचा माझा जन्म झाला. जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले. भारतात नाहीत एवढे संत महाराष्ट्रात जन्मास आले. भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती 7 मोक्षपुऱ्या 4 धाम 12 ज्योतिर्लिंग 51 शक्तीपीठ हिमालयासारखा पर्वतराज कृष्णा कोयना चंद्रभागा इंद्रायणी भीमा भामा मुळा मुठा यांसारख्या पवित्र नद्या याच भारत देशामध्ये. अशा पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झाला. जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले आणि भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्रात जन्मास आले आणि अशा पवित्र महाराष्ट्रात आपला जन्म झाला. अरे एवढे दरिद्री आहेत आपण तरी जन्म महाराष्ट्रातला आहे आपला. काहीतरी पुण्य असेल ना आपली. तिळे तिळे पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म आहे. देवाने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र हिमाय भूमी जन्मभूमी कर्मभूमी वंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. हा मुचा ही वाना ही अमुची आहे बोली आसमानी जळते भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. अशा पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म आहे. देवाने इतर प्रकारचे योनी निर्माण केले त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं. कुणालाच नाही तसे ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिले. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठ पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनम. या 2 हाताची शोभा सांगितली कशात. मला असं वाटतं या 2 हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून
हे पा तुम्ही एवढे येडे नाही तर मी एवढी भोळी नाही. मारुतीच्या पारावर बसून हे 11 वाजता घरी टचून खाल्लं, ढेकर देते तर मारुतीच्या पारावर असे पायात ताणून देते तर 2 वाजूस्तर झोपते. 2 वाजूस्तर तिथं 2 वाजले आणि त्यांच्या सोसायटीचे सभासद एकदा जमले मेंबर, असा डाव रंगतो गाड्याचा 5 वाजूस्तवर आणि हिरवळ लोकांचं कुटाळ कुटीत 52 पानाची पोथी मारुतीच्या पारावर. हिरवळ लोकांचं कुटाळ कुटीत. आमकेच पोरगी पळून गेली, तमकेची सून तमकीला भांडली, आमकेच पोरग वायली निघलं. 12 वर्ष झाली तमक्याचा पाळणा झाला. तुला घेणं देणं काय लोकांचं कुटाळ. येळे तिथं पत्ते जोडीते. तिथं 5 वाजले आणि वारकरी मंदिरात आले आणि वारकऱ्याने हरिपाठ चालू झाला का हा उधळला घरी चहा ढोसायला. असे जित्ते पुला खाली घातली पाहिजे, जित्ते अनवरून पूल बांधला पाहिजे. हे जगून गावचं काहीच भलं होत नाही. ऐका, गणपतीच्या पुढे मारुतीच्या पुढे गणपती बसून गणपतीच्या पुढे 52 पानाची पोथी वाचत असान आणि गणपतीच्या पुढे दारू पिऊन वरी गणपतीला दम देऊन. अरे विघ्न हरतेवर 10 दिवसाचं विघ्न राहत ते. मला त्या गणपती उत्सवाचं कौतुक वाटतं. तोच विघ्न हारताय 10 दिवस त्यालाच किती सहन करावं लागतं. नको ते गाणी ऐकावे लागतात, नको ते पिऊन लोक नाचलेलं पाहावं लागतं गणपतीला. गणपतीच्या पुढं मारुतीच्या पुढं जर पत्ते खेळत असाल, ऐका, पत्ते खेळणाऱ्याचा 1 वर्षाच्या त्याचा खकाना होईन, खकाना त्याची पुण्यतिथी होईन, पुण्यतिथी. मकड्या टाळ्या वाजवा, मकड्या. मी बाजूला ठेवू का माईक? काही टाळ्या सिग्नलवर टोल नाक्यावर पण भेटतात, तसल्या वाजी जाऊ नका. कीर्तनात आलं की मोकड्या मनाने मनापासून टाळ्या वाजवत जा. तुम्ही टाळ्या दिल्या म्हणजे उद्यापासून महा अनुदान चालू होणार आहे का सरकारी? तुम्ही वाजवलेल्या टाळ्या, तुम्ही केलेली इथं नामस्मरण तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. एकदा प्रेमाने गोड भजन करूयात. विठाल पत्ते खेळणाऱ्याचा 1 वर्षाच्यात खकाना होईन, त्याची पुण्यतिथी होईन आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायला आढळ गावात पुन्हा रुपालीताईच येईन. मी अभंग बी घेईन मग भक्ती विन पशु कशासी वाढला, सटवीने काहीचा नेला नाही, काय माये गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी अरे मुडा. हाताची शोभा तंबाखू मळण्यात, हाताची शोभा पत्ते खेळण्यात, हाताची शोभा डावर रंगिण्यात नाही सांगितली. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी स्वर धरा स्वर, ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, तुझी कृपा काम देनु ऐसी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. हाताची शोभा, त्याच्या भजनात टाळी वाजवा. नाही भजन जमत, या 2 हाताने अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तिची जाणावा, किसी के काम जो आए
इथं पण विको दे जा, आवाज लेट येतो नुसते रिटर्न. उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए, उसे इंसान कहते हैं. आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे, मानसाने मानसाशी कुत्र्यासारखं. तुम्ही झोपले का? जागीत ना? माणसाने माणसाशी, पण माणसासारखं सोबत माणसं वागत आहेत का माणसासोबत? माणसाचं वागणं इतकं बदललं, मी कोणाका दे बोलतो. एखादा गरीब दुबळा जर पुढे येऊन बसला ना कीर्तनात, लोक म्हणते उठ, तो जागा आहे काय बसायचे, चल माग बस. कळतं का तुला? काय अक्कल आहे का? थोडा कमी आवाज ठेवा बोलताना. गरीब दुबळा असेल तर त्याला माग हुसकून देते. आणि एखादा आमदार खासदार जर पुढे येऊन बसला ना, कोणी शाली घेऊन पळतं, कोणी हार घेऊन पळतं, साहेब या या तुमची वाटच पाहत होते सगळे, मध्येच त्याला भाषण करायला देतात माईक. आपलं वागणं बदलत नाही. अरे आपण श्रीमंतीचे पुजारी आहोत, आपण पैशाला विचारणारी माणसं आहोत. वाक्य काळजात उतरून घ्या माईबा. नियत कितनी भी अच्छी हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. दिखावा कितना भी अच्छा क्यों ना हो, भगवान हमेशा आपको आपकी नियत से पहचानता है. बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वह हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नियत खराब होती. ज्याची परिस्थिती बेकार आहे, ज्याची परिस्थिती बेकार आहे, आधाराला त्याला आपली गरज आहे, अशा माणसाला 10-5 रुपये का होईना पण आपल्या पद्धतीनं मदत करा. ज्याची परिस्थिती चांगली पण ज्याची नियत बेकार आहे, अशा दलिंदाराला सावलीत पण उभं करायचं नाही माणसाने. दलिंदाराचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. सज्जना संगती करावा उपवास. मला कधी कधी काही गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माणसं मेल्यावर लोक त्याला खांदा देणं पुण्य समजतात, बरोबर आहे ना? मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात, पण परिस्थितीशी हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देत असताना लोक 10-10 वेळा विचार करतात. माणूस मेल्यानंतर त्याचा फोटो स्टेटसला ठेवून आय मिस यू म्हणण्यापेक्षा, माणूस जोपर्यंत जिवंत आहे आणि त्याला आपल्या आधाराची गरज आहे, त्या परिस्थिती समोर हतबल झालेल्या माणसाच्या कधीतरी खांद्यावरती हात ठेवून आय एम विथ यू, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी. निदान आत्महत्या करणारा मरणारा माणूस 10-5 वर्ष चांगला जगल आणि तो जगेल त्याचं पुण्य आयुष्यभर तो आपल्याला देत राहील. विढल या 2 हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्हाला किती महिन्यांनी कळतं? किती तासांनी? किती दिवसांनी? मी हानू घेईन बरं का तुमच्या पुढे. किती दिवसांनी? लगेच. माऊली सांगतात, पायी काटा निहटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी. पायात काटा मोडला तर तो पायात पुरता मर्यादित न राहता त्याच्या वेदना अंतःकरणात जातात. दुसऱ्याला दुःख झालं तर ते दुःख दुसऱ्या पुरतं मर्यादित न राहता दुसऱ्याच्या अंतःकरणाने, दुसऱ्याच्या दुःखाने ज्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं, पाझरतं, वितळतं, त्याला मानायचा खरा साधू, खरा संत आणि खरा माणूस. विठ्ठल विवेकानंदांचं इतकं गोड वाक्य. विवेकानंद सांगतात, माणूस मंदिरात जातो आणि दर्शन घेतो. जी मूर्ती माणसाने घडवलेली असते, माणूस मंदिरात जाऊन दर्शन घेतो त्या मूर्तीचं, जी मूर्ती माणसाने घडवलेली असते. पण माणूस ही त्या परमेश्वराने बनवलेली सुंदर मूर्ती असताना आज माणूस माणसाशी माणसासारखा का वागत नाही? विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी
दगडाचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो, दगडावर गुलाल टाकला तर दगडाचा भैरव होतो, दगडावर भंडारा टाकला तर दगडाचा खंडोबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावावं जेणेकरून एक दिवस माणूस निदान माणसात तरी येईल आणि माणसाशी माणसासारखा वागू तरी लागेल. माऊली सांगतात, ज्याच्या खिशात नोटा आणि हृदयात कळवळ आहे तो माणूस नाही, तो देव आहे. जेत जेत संपत्ती आणि दया, मोकड्या वाजवा, मोकड्या वाजवा एकदा. जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आली एकीची ठाया, ते 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 जाण धनंजया विभूती माझी. दोन हाताची शोभा सांगितली. यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम मुख पर आई, यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम मुख पर आई, अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. कळालं तुम्हाला? वाजवा टाळ्या, वाजवा. आणि नाही कळालं म्हणून मराठीत सांगते, व्यवस्थित आहे का? हे पा मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही. दृष्टांत संसिद्धांत त्यांचे डाउनलोड होतच नाहीत कीर्तना शेवटपर्यंत. 4G आणि 5G घेऊन बसले त्यालाच करंट लागते. व्यवस्थित आहे का? व्यवस्थित. हा. आणि मधी टाळ्या वाजवू नका, पूर्ण झाल्यावर टाळ्याची पण सम पाहिजे. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले, योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं 1,00,000 पटीनं श्रेष्ठ आहे. एक पंजाबदा शेर आहे, पंजाबी भाषेत, ट्रान्सलेट करून सांगेल मी मराठीमध्ये. निवा हाके बंदेया निबियानो रब मिलदा, नम्र झाला भूता तेने कुंडीले अनंता. आणखी सांगू हिंदी. झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है, अरे अकड़ तो मुर्दों की पहचान होती है, अकड़ तो मुर्दों की पहचान होती है. हाताची शोभा, इतरांना मदत करा. उभ्या आयुष्यामध्ये आपल्या 2 चांगल्या शब्दामुळे, गावातली 2 माणसं एकत्रित नाही आले तरी हरकत नाही, पण आपल्या एखाद्या वाईट वाक्यामुळे, आपल्या एखाद्या वाईट स्टेटमेंटमुळे, आपल्या एखाद्या वाईट शब्दामुळे गावातली 2 चांगली माणसं 50 वर्षापासून एकत्रित आहेत. ते 2 चांगले मित्र कधीच फुटता कामा नये. यापेक्षा परमार्थ जीवनामधलं दुसरं काय आहे माईबाप? आपण काय ठेका नाही घेतला, गावोगाव लोक एकत्रित आली पाहिजेत, पण आपल्यामुळे चांगली माणसं फुटले नाही पाहिजे, तुटले नाही पाहिजे. तुमच्या 2 चांगल्या शब्दामुळे, तुमच्या एखाद्या चांगल्या सहीमुळे, तुम्ही 2 मिनिटं एखाद्या गरीबाला दिले, त्या 2 मिनिटामुळे एखाद्या गरीबाच्या घरात भर दिवाळीला जर त्याची चूल पेटत असेल आणि त्याच्या तोंडात जर पुरणाचा गोड घास जात असेल, तर त्या दिवशी त्या झोपडीतल्या गरीबाच्या मुखातलं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू आणि अंतःकरणापासून त्याच्या तुमच्यासाठी निघालेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबाचं आणि तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचं दर्शन त्या दिवशी त्या गरीबाच्या झोपडीत तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. आवाज येतो का मा तुम्हाला? तुम गरीबों की सुनो, स्वर द्या. वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे, ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. राम को मांगल मेरे प्यारे, राम से मांगल मेरे प्यारे, जिंदगी का सहारा मिलेगा, जिंदगी का सहारा मिलेगा, जिंदगी का सहारा मिलेगा. वाजवा टाळी. म्हणजे झोपत नाही तुम्ही, टच्चावून खाल्लेलं आहे. काही लोक तर लाभ रे बरकत रे, लाभ रे बरकत रे, कपाळाला हात लावतात, कधी पोटाला हात लावतात. जवर पोटन कपाळ सारखं लागत नाही, म्हणजे पोट कपाळाने बर होत नाही, तोपर्यंत ते आखड तर मापच घेत नाहीत ना. मधून टाळ्या वाजवल्या की जांभळी येत नाही आणि झोप मोडते.
विठ्ठल 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 पायाची शोभा पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐकारी कान माझ्या विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात आणि परोपकार हे दोन टप्पे मी तुमच्या समोर ठेवले भक्ती करा शरीराने नाही जमलं तर परोपकार करा परोपकार ही एक प्रकारची भक्तीच आहे त्या भक्तीला शास्त्राने नवविविध स्वरूपात गायले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम नवविधा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल महाराज सांगतात हरकत नाही ना वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा ऐका व्यवस्थित सेवक असाल मालकाची सेवा शिष्य असाल गुरुची सेवा पुत्र असाल जन्मदात्या माय बापांची सेवा आणि पत्नी असाल तर आपल्या सौभाग्याची कुंकवाच्या दाण्याची मालकाची पती नवरा हजबंड हबी मिस्टर पप्याचा बाप नाहीच काढायला तर वैव त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती अभंगाचं प्रथम चरण हे स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज हे गुरु भक्ती स्वामी काज वादाजी भक्ती जमली हरकत नाही वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा कर्मात ज्याच्या प्रामाणिकता आहे त्याला घर सोडायची गरज पडत नाही देव शोधायला कर्म प्रामाणिकपणे असेल का जगाचा मालक तुम्हाला घरचाला दर्शन देतो कर्मातली प्रामाणिकता कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है मन चंगा तो कटवती में गंगा कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर सतधर्म प्रवर्तते हा सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला जातो दर्शनाला हे साधन भक्ती पण प्रत्यक्ष पंढरपूरचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना दर्शन द्यायला येतो ही मात्र सिद्ध भक्ती मुठभर पोहे घेऊन सुदामजी द्वारकेला जातात भक्तीचा पहिला प्रकार पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना दर्शन द्यायला येतात हा भक्तीचा दुसरा प्रकार ऐसा करो कि घर आवे राम भक्ति में ताकत है भगवान को भी झुकाने की भक्ति में ताकत है भगवान को भी झुकाने की वरना क्या जरूरत थी भगवान श्री राम को शबरी माँ के झूठे बेर खाने की भक्तीत काहीतरी ताकद आहे पहिली भक्ती सांगितली स्वामी का आज कर्म प्रामाणिकपणे करा फक्त जेही कर्म वाट्याला आले असेल कर्मात कधी व्याभिचार चालत नाही वाट्याला आलेलं कर्म जो प्रामाणिकपणे करतो शिक्षक असाल विद्यार्थी घडवायचं काम प्रामाणिकपणे करा
तुम्हाला पंढरपूरची वारी करायची गरज पडणार नाही. वकील असाल तर न्यायदानाचं काम प्रामाणिकपणे करा. डॉक्टर असाल तर रोग्यांना बरं करण्याचं काम प्रामाणिकपणे करा. डॉक्टर देव नसतो, पण डॉक्टर दुसरा देवच असतो. आणि विनंती असेल इथं बसलेले कोणी वकील असाल अथवा कोणाचे बांधव बंधू वकील असतील तर विनंती असेल माझी, आता कायदा पूर्वी आंधळा होता, आता पट्टी सोडलेली. पहिले तलवार होती, आता कायद्याच्या हाती संविधान आहे. पूर्वी जो न्याय देवतेचा पोशाख होता तो परदेशातील होता, विदेशातील होता. आता भारतीय परंपरेनुसार त्या न्याय देवतेच्या अंगावरती वस्त्र येतं. आता कायदा आंधळा नाही. कायद्याच्या दारात पूर्वी फक्त पुराव्याला किंमत होती. विनंती असेल तुम्हाला माता भगिनी वाटत असेल की तुम्ही कोर्टाची पायरी चढला म्हणजे तुम्हाला न्याय भेटेल, दादांत चुकीची कल्पना आहे. मला दररोज 15 20 फोन येतात. आतापर्यंत कोर्टात जाऊन घटस्फोट होणारे असे कित्येक कुटुंब, शेकडो कुटुंब आम्ही एकत्रित आणलेत केवळ फोनवरून. हे मी फुगिरीनं सांगत नाही, तर अत्यंत प्रांजळपणे सांगते. कोर्टात गेल्यानंतर वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढत राहतात, पिढ्या बर्बाद होतात, पैसे खर्ची होतात, तुम्हाला हक्काचं घर भेटत नाही, आधाराचं तुम्हाला कुटुंब भेटत नाही. बाईला पोटगी भेटते, तिला अर्धा हिस्सा भेटतो, तिला पैसे भेटतात, पण तिला आधाराचं स्वतःच अस्तित्वाचं घर आयुष्यभर तिला शोधावं लागतं. पण विनंती असेल माझी, वकील बांधव कोणी असाल तर नवरा बायकोचे भांडणं कधी कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करू नका. नवरा बायको जिथं असतील तिथं लवकरात लवकर ते एकत्रित येतील कसे? नवरा बायकोची फारकत होते, पण लेकरांचं अस्तित्व धोक्यात येतं माईबाप. अशा आतापर्यंत मी कित्येक कुटुंब पाहिले. प्रपंच आपलाय माईबाप. एकाने पसारा केला तर दुसऱ्याने तो आवरून घ्यायचा असतो, नाही तर एकाने पसारा करायचा, दुसऱ्याने धिंगाणा घालायचा आणि दोघांनी निघून जायचं. एकाने घासलेट ओतून घेतलं तर दुसरा काडीची डबी लपून ठेवणारा लागतो, नाही तर एकाने घासलेट ओतून घ्यायचं आणि दुसऱ्याने म्हणायचं घे 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 पेटून घे. अशाने प्रपंच चालत नसतो. कर्म प्रामाणिकपणे असेल तर. दुसरी भक्ती सांगितली गुरुभक्ती. शिष्य असाल तर गुरुची सेवा. श्री गुरु राम वसिष्ठा शरण, कृष्ण संदीपनी गुरु केला. श्री गुरु वाचोनी कोणी संसार तारक मधुर हृदय श्री गुरु जो जो जयाचा घेतला गुण वगैरे वगैरे प्रमाण देता येतील. माझा वेळ संपत आलाय. एकच वाक्य बोलेल गुरुबद्दल. देव रुसला तर सद्गुरु मध्यस्थी करेल, पण सद्गुरु रुसला तिथं देवाचा बाप सुद्धा काही करू शकत नाही. हे गुरु बिना कोण बताए बात, गुरु बिना कोण बताए बात, हे गुरु बिना कोण बताए बात, 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 हे गुरु बिना कोण बताए बात, गुरु बिना कोण बताए बात. हे बड़ा बिकट है यमघाट, बड़ा बिकट है यमघाट, गुरु बिना कोण बताए बात, गुरु बिना कोण बताए बात, हे गुरु बिना कोण बताए बात, गुरु बिना कोण बताए बात, कोण बताए बात. मोठी बहीण आईच्या जागी असते आणि दृष्टी आई नाही काढी तर दुसरी कोण काढते? वाजवा एकदा टाळी. आता तुमच्या बॅटऱ्या डाऊन झालेल्या आहेत. स्वामी काज दुसरी गुरुभक्ती, तिसरी पितृवचन, ती नंतर सांगते. आधी विठोबा रुक्माईचं भजन घेऊयात. एकदा मोठ्या प्रेमाने मोकळ्या मनाने हात वरती घ्या सर्वजण. सगळे मग अशी घेतली तशी. हुशार लोक आहेत तुम्ही. क्या बात आहे. वा, मला असं वाटतं पहाटपर्यंत कीर्तनच सोडू नये. तुम्ही म्हणतात तुला कधी कीर्तन भेटलं होतं का नव्हतं करायला? थांबते मी 5 मिनिटात. सर्वांनी घ्या, छान हात वरती घ्या, प्रेमानं भजन करूया. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
असेल त्याने उठलं तरी हरकत नाही हा. आवाज थोडं मजबूत द्या. ज्ञानोबाराया माझा कोबाराया. हो ज्ञानोबाराया माझा कोबाराया. एक टाळी. ज्ञानोबाराया माझा कोबाराया. हो ज्ञानोबाराया माझा कोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया तुकोबाराया. ज्ञानोबाराया तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया हरी बोल. हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. टाळी टाळी टाळी. टाळी. बाबा.